नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. मागील लेक्चरमध्ये आपण पाहिलं मार्गदर्शक तत्वांचा अर्थ काय आहे, त्यांचं स्वरूप काय आहे आणि कलम 36 आणि 37 मध्ये नेमकं काय सांगितलं आहे. ही तत्वे न्यायालयात एन्फोर्स होत नाहीत, पण शासनासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आता एक नैसर्गिक प्रश्न येतो, जर ही तत्वे राज्याला दिशा देतात, तर नेमकी ती दिशा कोणती आहे? राज्याने समाजासाठी काय करायला हवं? सामाजिक आणि आर्थिक न्याय कसा साधायचा? याची उत्तर मिळतात कलम 38 ते 51 मध्ये. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यामधली कलम आपल्याला जोड्या लावामध्ये येऊ शकतात किंवा मल्टीलायनर जे क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये ही विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ही कलम जी आहेत ती व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. कलम 38 मध्ये सांगितलेलं आहे की राज्याने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करून लोककल्याणाचं संवर्धन करावं. पण यात 44वी घटना दुरुस्ती 1978 ने एक महत्त्वाची भर घातली आहे. ती म्हणजे उत्पन्न, दर्जा, सुविधा आणि संधी यांमधील विषमता कमी करणे हा समाजवादी विचारांचा पाया आहे. आणि हाच समाजवादी विचार कलम 39 आणि 39A मध्ये अधिक स्पष्ट होतो असं दिसतंय. यात खूप ठोस गोष्टी सांगितल्या आहेत. कलम 39 हे कल्याणकारी राज्यांचा आर्थिक धोरणांचा जाहीरनामाच आहे. यात प्रत्येक स्त्री पुरुषाला उपजीविकेचं पुरेसं साधन मिळवण्याचा हक्क, देशाच्या भौतिक साधन संपत्तीचं वाटप समाजाच्या भल्यासाठी होणं आणि संपत्तीचं केंद्रीकरण टाळणं. समजा जर सगळी जमीन किंवा उद्योग काहीच लोकांकडे गेले तर बाकी समाज मागे पडेल. म्हणून राज्याने समान वाटपावर भर द्यावा. आणि कलम 39A न्यायाच्या संकल्पनेला एका वेगळ्याच उंचीवर नेतं. सर्वांसाठी न्याय हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो मिळवण्यासाठी लागणारा पैसा कोणाच्या आड येणार नाही. म्हणूनच 42व्या घटना दुरुस्तीने जोडलेलं कलम 39A हे समान न्यायासाठी आणि मोफत कायदेशीर सहाय्यासाठी आहे. आपण समाजवादी तत्वांबद्दल बोलत होतो, पण पुढचंच कलम 40 हे अचानक आपल्याला गांधीजींच्या विचारांकडे घेऊन जातं. ग्रामपंचायतीचे संघटन. ग्रामपंचायतीचे संघटन हे गांधीजींच्या ग्राम स्वराज्य या स्वप्नाचं थेट प्रतिबिंब आहे. विचार करा, जिथे सगळी शक्ती दिल्लीत एकवटलेली होती तिथे हे कलम म्हणत होतं की खरी सत्ता खेड्यापर्यंत पोहोचली पाहिजे. हा केवळ एक प्रशासकीय बदल नव्हता, तर एक विचार होता. याच कलमामुळे पुढे 73व्या घटना दुरुस्तीला आधार मिळाला आणि पंचायती राज व्यवस्था खऱ्या अर्थाने भारतात रुजली. म्हणजे समाजवादी आणि गांधीवादी विचार एकत्र नांदत होते. आता पुन्हा काही समाजवादी तत्वे दिसतात. कलम 41, 42 आणि 43 ही तिन्ही कलम एकमेकांशी जोडलेली आहेत असं वाटतं, कारण हे तिन्ही कलम नागरिकांच्या कामांच्या हक्कांबद्दल आणि त्यांच्या जीवनमानाबद्दल बोलतात. कलम 41 काही विशिष्ट परिस्थितीत जसं की बेरोजगारी, आजारपण, म्हातारपण यात कामाचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक मदतीचा हक्क देते. आणि आजची मनरेगा योजना आहे ती याच कलमातून प्रेरणा घेते. म्हणजे जर एखादा माणूस बेरोजगार झाला किंवा आजारी पडला तर राज्याने त्याला मदत करण्याचा प्रयत्न करावा. काम आणि शिक्षणाच्या संधी द्याव्यात. कलम 42 कामाची जागा न्याय्य आणि मानवी असावी यावर भर देते. यात महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे, प्रसूती सहाय्य म्हणजेच मॅटर्निटी रिलीफ. तर कलम 43 हे कामगारांना किमान निर्वाह वेतन म्हणजे लिव्हिंग वेज मिळावं, जेणेकरून ते एक सन्मानजनक जीवन जगू शकतील याबद्दल सांगतं. यात कलम 43 चे 2 भाग आहेत. तर बघा, कलम 43 चा पहिला भाग कामगारांच्या निर्वाह वेतनाबद्दल बोलतो, जो समाजवादी विचार आहे. तर त्याचाच दुसरा भाग ग्रामीण भागात वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्याबद्दल सांगतो, जो पूर्णपणे गांधीवादी विचार आहे. हेच आपल्या संविधानाचं सौंदर्य आहे. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. कलम 43A आणि 43B ही दोन्ही नंतर घटना दुरुस्तीने जोडली गेली. याचा अर्थ तेव्हाच्या सरकारला काहीतरी नवीन सांगायचं होतं. कलम 43A हे 42व्या घटना दुरुस्तीने म्हणजे आणीबाणीच्या काळात जोडलं गेलं. हे उद्योगांच्या व्यवस्थापनात
कामगारांचा सहभाग असावा असं सांगतं. म्हणजे कामगारांना उद्योगाचे भागीदार मानणं हा एक प्रखर समाजवादी विचार आहे. आणि कलम 43B हे अगदी अलीकडचं कलम आहे. हे कलम 2011 मध्ये 97वी घटना दुरुस्ती 2011 ने जोडलं गेलं. हे सहकारी संस्थांच्या स्वैच्छिक स्थापनेला, स्वायत्त कार्याला, लोकशाही नियंत्रणाला आणि व्यावसायिक व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्याबद्दल आहे. हा गांधीजींच्या सहकार्याच्या विचाराला दिलेला घटनात्मक दर्जा आहे. तर बघा, आज आपण राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक जबाबदाऱ्या पाहिल्या, पण अजून काही गोष्टी राहिल्या आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड, पर्यावरण संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय शांततेबद्दल संविधान काय सांगतं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अभ्यासवाणी म्हणजे कन्सेप्ट बेस्ड लर्निंग. थँक्यू. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.